आंदोलन अंकुश संघटना, सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती आणि स्पंदन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं नृसिंहवाडीमध्ये तिसरी पूर परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेला पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव M.K. कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, स्पंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अल नसीर मिर्झा आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना जल अभ्यासक विजय दिवाण यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला हिप्परगी धरणामुळेच महापुराचा फटका बसतो असं सांगितलं। पावसाळ्यात ऑगस्ट अखेर हिप्परगी धरणाचे दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवून तेथील पाणी पातळी 518 मीटरच्या वर जाऊ देऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं। मुख्य म्हणजे आतापर्यंत आपल्याला जो कर्नाटक राज्य बागुलबोगा दाखवतं की आलमट्टी, परंतु आलमट्टीपेक्षा हिप्परगीच्या धरणावर सांगली कोल्हापूर कलेक्टर आणि सांगली कलेक्टर आणि दोन्हीकडचे अधीक्षक अभियंता त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करून हिप्परगीचे धरणाचे दरवाजे जे आहेत ते 31 ऑगस्टमध्ये पूर्णपणे तळातून काढण्यात यावेत यासाठी आग्रही राहून त्याप्रमाणे जर हिप्परगीचे धरणाचे दरवाजे 31 ऑगस्टवर पूर्णपणे काढले तर हा महापूर कुठल्याही परिस्थितीत येणार नाही। आत्ता सर्व धरणामध्ये जे पाणीसाठा आहे त्या पाणीसाठ्याचा अहवाल घेऊन आम्ही आपल्याला डिक्लेअर करतो की ह्या वर्षी महापूर हा येणार नाही, कुणीही त्याची काळजी करू नये। परंतु आमची जी आता धरणाची किंवा नदीपात्राची जी बांधकाम आहेत, नदीपात्राची बांधकामं काढायसाठी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि आपण ती बांधकामं निश्चित हलवू याचे आपल्याला मी ग्वाही। धनाजी चुडमुंगे यांनी केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचं पाटबंधारे विभागासह संबंधितांनी पालन करून महापूर येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। मागच्या 3 पूर परिषदेच्या माध्यमातून या महापुराला जी कारणं आहेत त्या कारणांचा वापर आपल्या या तिसऱ्या पूर परिषदेमध्ये पण झालेला आहे आणि या पूर परिषदेचा परिणाम म्हणून आपल्या भागातील लागोपाठ येणाऱ्या महापुरावर कुठेतरी नियंत्रण आणायचा हा सगळा उद्देश आहे आणि प्रशासनानं आणि आपल्या इथल्या पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींचा त्याचबरोबर केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाचा वापर करून या वर्षीचा पूर नियंत्रित करावा अशी आमची या सगळ्या पूर परिषदेच्या माध्यमातून या प्रशासनाकडे मागणी आहे। सर्जेराव पाटील यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्याची समिती नेमावी अशी सूचना केली। यावेळी सुयोग हवळ यांनी 10 ठरावांचं वाचन केलं, त्याला सर्वांनी हात उंचावून मंजुरी दिली। यावेळी राज्यात पूर नियंत्रण स्वतंत्र समिती कार्यान्वित करावी अशी मागणीही या परिषदेत करण्यात आली। परिषदेला M.K. कुलकर्णी, दीपक पाटील, कृष्णा देशमुख, गिरीश चितळे आदींनी मनोगत व्यक्त केली।